संतप्त झालेल्या जमावानं खासगी बसेसची तोडफोड केली आहे। सांताक्रूज चेंबूर लिंक रोड अरुंद आहे। या रस्त्यावरून मोठ्या गाड्यांच्या वाहतुकीला मनाई करण्यात यावी अशी स्थानिकांची गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे। मात्र या झालेल्या अपघातानंतर प्रचंड संतप्त असा जमाव झालेला आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आपल्या सोबत आहेत। प्रशांत, दुर्दैवी घटना घडली आहे। संतप्त जमावाकडून खासगी बसेसची तोडफोड झाली आहे। बेस्ट बसच्या धडकेत 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय, काय सांगाल? अतिशय ही दुःखद घटना आहे की एका छोट्याशा मुलीला आपला जीव गमवावा लागला या छोट्या बेस्ट खाली येऊन। तर ती काही दिवसांपासून इकडच्या जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांची मागणी होती की या ब्रिजच्या खालून जो अरुंद रस्ता आहे तिथून बीएसटी बस किंवा कोणत्याही मोठ्या वाहतूक या ठिकाणी होऊ नये। मात्र ती ते प्रशासनाचा एक हलगर्जीपणा म्हणता येईल किंवा त्याचा एक त्यामुळे त्यांनी या इकडनं वाहतूक चालू ठेवली। जो सांताक्रूज चेंबूर लिंक रोड आहे तिथून कुर्ल्याकडे जाणारी जी वाहतूक आहे ती बंद, त्या ठिकाणी डिवायडर टाकून ती वाहतूक बंद करण्यात आली व जी वाहतूक आहे ती या ब्रिज खालून युटर्न मारून ती पुन्हा कुर्ला स्टेशनकडे जायची। त्यामुळे ट्रॅफिकच्या जी समस्या जरी सुटत असली तरी त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढलं होतं। त्यामुळे तिकडच्या स्थानिकांमध्ये अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया उमटली। त्यांनी असं पूर्ण परिसर म्हणजे तणावपूर्ण आहे, अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे। पोलिसांनी आता काहीशी परिस्थिती या ठिकाणी डीसीपी दुधे म्हणून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांनी तणाव जी आता तो कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पोलीस या ठिकाणी आहेत, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये एका लहानशा मुलीला, आपल्या 5 वर्षाच्या मुलीला तिला प्राण गमवावा लागलेला आहे हे मात्र खरं। तर काही दिवसातच जर जो रस्ता आहे यातून जड वाहतूक बंद करण्यात आली नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन करण्यात येईल असं इकडच्या स्थानिक जनतेने सांगितलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद प्रशांत या महत्त्वाच्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।